सगळ्यात महत्वाची संज्ञा काय तर व्हॉट इज द रेंज ऑफ द कुलिंग टॉवर. कुलिंग टॉवरचं रेंज म्हणजे काय. So range of the cooling tower can be defined as the temperature difference between inlet and outlet of cooling tower. Normally जर याच्यामध्ये स्टँडर्ड कुलिंग टॉवर आपण पाहिले रेफ्रिजरेशन मध्ये आपण जे वापरतो तर त्याची रेंज साधारण 8 डिग्री ते 10 डिग्री फॅरनहाइट किंवा 4 ते 5 डिग्री सेंटीग्रेड एवढी असते. ओके. सेकंड पार्ट इफिशियन्सी ऑफ द कुलिंग टॉवर. आता आपण हे जे काही पाणी थंड करतोय तर सर हा बोला. तुमचा कॅमेरा बंद आहे. कॅमेरा बंदच केला मी आता. मी परत जागेवर बसलो. हा 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 जेव्हा आवश्यक असेल तेव्हा समजावण्यासाठी मी बोर्डवर जाईल. आज सगळं लेक्चर याच्यावरच करायचंय कारण काय सगळं थिअरेटिकल आहे ना सगळं. मग ते एवढं लिहिणं तर शक्य नाही म्हणून. ठीक आहे ठीक आहे. हा तर पाणी जे काय आपण हे थंड करतोय कुलिंग टॉवर मध्ये तर ते पाणी कुठपर्यंत थंड होईल तर तुमच्या त्या हवेच्या सॅम्पल मधलं वेट बल्ब टेम्परेचर आहे तिथपर्यंतच आपण पाणी थंड करू शकतो. बरोबर आहे. सो इफिशियन्सी ऑफ द कुलिंग टॉवर कॅन बी डिफाइंड ॲज ऍक्च्युअल कुलिंग ऑब्टेन्ड बाय द कुलिंग टॉवर डिवाइडेड बाय द थिअरेटिकल कुलिंग दॅट कॅन बी ऑब्टेन्ड. थिअरेटिकल कुलिंग दॅट कॅन बी ऑब्टेन्ड म्हणजे काय की कुलिंग टॉवरचं जे आउटलेटचं पाणी आहे आणि तुमचा जो वेट बल्ब टेम्परेचर आहे त्या दोघातला फरक दॅट इज द मॅक्सिमम कुलिंग दॅट कॅन बी ऑब्टेन्ड. आणि ऍक्च्युअल कुलिंग म्हणजे आता आपण जर नाशिकचा विचार केला तर नाशिकला बऱ्याचदा कुलिंग टॉवर आउटलेट टेम्परेचर 29 डिग्री सेंटीग्रेड येतं. त्याचं कारण असं आहे की नाशिकचं वेट बल्ब टेम्परेचर हे 26 डिग्री सेंटीग्रेड आहे उन्हाळ्यामधली आपण गोष्ट करायला गेलो तर. ओके. So you can get as low as 28 degree also in some cases because I have personally checked that. Okay. So 28 डिग्री पण आपल्याला मिळतं. तर इफिशियन्सी कुलिंग टॉवरची आपण कशी डिफाईन करतो. ऍक्च्युअल कुलिंग टॉवर मध्ये तुम्हाला कुलिंग जे मिळतंय डिवाइडेड बाय द थिअरेटिकल कुलिंग मल्टिप्लाइड बाय 100. सो नॉर्मली आपल्याला हे जे इफिशियन्सी आहे इट शुड बी ऑलवेज अबव 80%. सेकंड पार्ट कुलिंग टॉवर वरचा लोड. आपण कंडेन्सर जेव्हा स्टडी केले होते तेव्हा आपण HRF नावाचा फॅक्टर कन्सिडर केला होता. हीट रिजेक्शन फॅक्टर. नॉर्मली हीट रिजेक्शन फॅक्टर जर स्टँडर्ड एखाद्या तुम्ही आता तुम्हाला बऱ्यापैकी सगळे कॅल्क्युलेशन सरांनी शिकवलेले आहेत. नॉर्मल रेंज मध्ये जेव्हा आपण HRF म्हणतो तो साधारण 1.3 येतो. कोणत्याही वर्किंग याचा काढाल तुम्ही. अगेन दॅट विल डिपेंड ऑन द कंडिशन्स ऑफ द कंडेन्सर्स. तो कंडेन्सर किती क्लॉग आहे त्यामध्ये किती स्केलिंग आहे. पण आपण ज्याला म्हणतो ना ऑल क्लीन कंडिशन मध्ये इट कॅन बी रेंज फ्रॉम 0.29 टू 1.29 टू 1.35 एवढा हा यायला पाहिजे. 1.35 पेक्षा जर जास्त येत असेल याचा अर्थ देर इज सम प्रॉब्लेम विथ एनी पार्ट ऑफ द सिस्टीम. जी कुलिंग जी सिस्टीम आहे कुलिंग वॉटरची त्यामध्ये कुठेतरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आयदर तुमचा पंप प्रॉपर काम करत नाहीये, प्रॉपर पाणी येत नाही कुलिंग टॉवर मध्ये किंवा अजून काही प्रॉब्लेम राहू शकतो. पण HRF जो आहे ना जर तुम्हाला खरंच त्या प्लांटची हेल्थ चेक करायची तुम्हाला HRF चेक करणं जास्त आवश्यक. सेकंड वेट बल्ब अप्रोच. HRF कन्सेप्ट परत सांगा जरा. हा आपण पाहिलं होतं ना सायकल स्टडी केला होता तेव्हा इव्हॉपरेटर वरचा जो लोड आहे किंवा इव्हॉपरेटरची हीट ऍब्सॉर्ब करतं त्याच्यापेक्षा जास्त हीट आपल्याला कंडेन्सर मध्ये काढावी लागते. तर ही हीट कोणती असते. एकतर सुपर हिटिंग जे काही झालेलं आहे गॅसचं कॉम्प्रेसरला येईपर्यंत ती हीट प्लस आपण जेव्हा कॉम्प्रेशन करतोय ती हीट
ह्या दोन हीट ऍड होतात ना. सपोज एक्स इज द हीट ऍब्सॉर्ब बाय द इव्हॅपोरेटर असेल तर एक्स प्लस समथिंग, एक्स प्लस सुपर हीट हा एक पार्ट झाला आणि प्लस कॉम्प्रेशन जे आपण मोटरचं मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी जी काय आपण मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो ती हीट, या दोन हीट त्यामध्ये ऍड होतात आणि एवढी हीट आपल्याला कंडेन्सर मध्ये काढावी लागते. सो दॅट हीट इज अराउंड 1. द रेशो त्या हीटचा जर पाहिला आपण तर इट विल बी अराउंड 1.3. समजलं? हॅलो. हो हो. हा हा. तर मग कुलिंग टॉवरचं लोड पण असंच आहे. म्हणजे जर तुम्हाला आपण कॅल्क्युलेशन सरांनी शिकवलं होतं, तुम्हाला 1 टन जर कुलिंग करायचं असेल चिलर मध्ये तर यू रिक्वायर 5 डिग्रीचा डेल्टा टी घेतला आणि जर तुम्ही ते गुणोत्तर मांडलं 3024 किलो कॅलरीज पर आवर आणि 5 डिग्रीचा डेल्टा टी घेतला तर तुमचा फ्लो रेट एका टनासाठी 9 LPM असायला पाहिजे. आता आपण परत मागे जायला लावू नका, मला सगळं आपण कॅल्क्युलेशन मध्ये शिकलेलं काय. तर त्याच एका टनाच्या चिलरसाठी जर तुम्हाला कुलिंग टॉवरचं पाणी द्यायचं असेल तर तुम्हाला साधारण 13 LPM द्यावं लागतं. म्हणजे हा जो आपला हीट HRF जो आहे, हीट रिजेक्शन फॅक्टर, जो 1.3 आपण कन्सिडर करतो, म्हणजे थोडक्यात 30 ते 35% पाणी तुम्हाला जास्त द्यावं लागेल ऍज कम्पेअर टू चिलर. ओके. 12,000 किलो नाही, 12,000 मल्टिप्लाइड बाय 1.3 एवढं त्या कुलिंग टॉवरवर लोड आहे. 12,000 इंटू 5 किंवा 4 नाही, इंटू 1.3 आहे. 1.3 आहे. डायरेक्ट 1.3. हा, डायरेक्ट 1.3. एक मिनिट है ना. डेल्टा टी फॅक्टर आहे ना. डेल्टा टी काही कुलिंग टॉवर 4 वरती करतात, काही 5 वरती करतात. 5 डिग्री. हा हा. म्हणून मग काय करायचं, आपल्याला जर 9 LPM जर एका टनाचा चिलरचा फ्लो असेल तर तुम्हाला मी ते सांगते, ठोकताना डायरेक्ट सांगतो की 13 LPM एवढा फ्लो तुम्ही कुलिंग टॉवरला द्यायला पाहिजे पर टन. अगदी मोठं मोठं तुम्ही कोणतेही जरी चिलरचे कॅटलॉग जरी चेक केले तर या रेशो मध्ये ते त्यांनी मिनिमम रिक्वायरमेंट एवढी दिलेली असते. ओके. म्हणजे 100 TR चा कुलिंग टॉवर असेल तर 100 TR इंटू 13, so you require 1300 LPM. ओके. त्यापेक्षा कमी दिला तर काय होईल, तुमची सिस्टीम अनबॅलन्स होऊन जाईल. मग HP वाढेल, मग HP वाढला की कुलिंग कॅपॅसिटी कमी होईल. हे सगळे इंटरनल फॅक्टर असतात. HP वाढला की मग तुमची HP पर टन पण वाढून जाईल. यू विल गेट लेस कुलिंग कॅपॅसिटी वगैरे वगैरे असं होतं. तर तुम्हाला एका टनाला 13 LPM एवढा फ्लो रेट देणं अपेक्षित आहे. हॅलो सर. हा बोला. एका टनाला 13 LPM म्हटलं, तुम्ही 13 LPM कसं घेता? एका टनाला 9 LPM कुलिंग आहे ना. वॉटर कुलिंग जर असेल तर 9 LPM फ्लो रेट द्यावा लागतो. नाही, आता हे 100 TR जसं तुम्ही काढलं तसं त्याचं कसं काय काढणार? कोणाचं? त्याचं म्हणजे 100 TR साठी जर मल्टिप्लाय बाय 13 इज इक्वल टू 13,000 LPM. 1300 नाही ना बाई. 1300. हा 1300 तेच ते ना. LPM बोलतोय आपण. 13,000 नाही, 1300. 1300 LPM, लिटर्स पर मिनिट. 1.3 ने गेलं ना. ओके. हा 1.3 ने केलं. ठीक आहे. LPM 1 टनासाठी 1.3 मल्टिप्लाय जर केलं तर किती येईल? 1.3 येईल परत. हा 1.3 13 लिटर येईल एका टनाला. 13 लिटर. कॅल्क्युलेशन कसं येतं? 13 इंटू 1 ना. मला कळलं नाही तुमचा प्रश्न. हे बघा एकदम सिंपल. हा 9चं 13 कसं? हीट रिजेक्शन फॅक्टर आहे ना आपला हाच पॉइंट झाला ना. आता तुम्ही इव्हॅपोरेटर मध्ये जेवढी हीट घेतली, ओके, त्याच्यापेक्षा 30% हीट जास्त तुम्हाला कंडेन्सर मध्ये काढावी लागते. आपण ते राऊंड ऑफ केलंय. 9 इंटू 1.3 केलं तुम्ही तर ते 12 पॉईंट समथिंग येईल. ओके. तर ते आपण राऊंड ऑफ केलंय. हा, हे लक्षात राहायला सोपं पडतं. 9 LPM आणि 13 LPM असं. एका टनासाठी काहीतरी तुम्ही 9 LPM हा कॉन्स्टंट धरलेला आहे याचा अर्थ.
9 LPM हा चिलरचा धरलेला आहे. चिलरला जर तुम्ही 5 डिग्रीचा डेल्टा टी देत असाल, हम्म. चिलरला 5 डिग्रीचा डेल्टा टी देत असाल तर तुम्हाला 9 LPM एवढं पाणी टाकणं अपेक्षित आहे. मग आता याच्यानंतर किती टीआरचा कूलिंग टॉवर लागेल हे कसं कॅल्क्युलेशन असतं? किती टीआरला? समजा 100 टीआरचा जर चिलर असेल तर त्याला किती टीआरचा? हा, मग आता आपण हे कॉन्स्टंट सांगितलं की 13 LPM एका टनाला लागेल. ओके, मग 100 टीआरला 100 × 13 म्हणजे 1300 LPM. 1.3 इज इक्वल टू 1300 LPM झालं. हा हा, मग टीआर मध्ये कॅल्क्युलेशन कसं असतं कूलिंग टॉवरचं? कॅपॅसिटी म्हणजे आता समजा LPM 1300 LPM झालं, पण म्हणजे तो किती टीआरचा झाला? तो तेच म्हणतो, तो झाला 1300 टनाचा. 1300 टन. तुम्ही जर त्याची किलो कॅलरी वर्कआउट करणार 1300 मल्टिप्लाइड बाय 5 किती होते किलो कॅलरी? मल्टिप्लाय 5 डिवाइड बाय 3000. 65,000 होईल. 65,500. 5 अरे 1300 LPM झाले ना, मल्टिप्लाइड बाय 60 करायला लागेल ना. 60 करायचंय का? ओके. हा, LPM म्हणून मी ते सांगतो. नॉर्मली आपले पंप रेटिंग जे दिलेले असतात ते तुमचे पर अवर दिलेले असतात पंप रेटिंग. हा, ओके, डिवाइड बाय 5. 78,000 होते. हा, 78,000 डिवाइड बाय 3000. अरे एक मिनिट थांबा. 26 दिल ते. बरं ठीक आहे, थांब, थोड्या वेळाने हे याच्यावर आपण बोलू. ओके, थोडा वेळ याच्यावर बोलू. बोर्डवर गेल्यावर आपण चेक करू. तर आपण त्या कुलिंग टॉवरचे टाईप्स बघतोय. ओके, टाईप्स मध्ये काय येतं? एक तर नॅचरल कुलिंग टॉवर, बऱ्यापैकी हे नामशेष झाले, पण सुरुवातीला हे कुलिंग टॉवर खूप चालायचे. आपण तुम्ही पाहिलं असेल जे काही जुने इन्स्टॉलेशन आहे असे खूप मोठं. आणि मेन म्हणजे नॅचरलला काय होतं, एक तर त्याच्या इफिशियन्सीवर परिणाम होतो. ओके, नॅचरल कुलिंग टॉवर मध्ये काय असतं, कन्स्ट्रक्शन कशी असते, नॉर्मली लाकडाच्या सगळ्या अशा 45 डिग्री मध्ये इन्क्लाइन याच्यामध्ये लावलेले असतात. लाकडाच्या फळ्या लावलेल्या असतात. ओके, आणि फक्त नॅचरल एअर ड्राफ्टने हा कुलिंग टॉवर वर्क करतो. त्यानंतर जेव्हा हे पुढे शोध लागत गेले तसे तसे त्यांनी मेकॅनिकल ड्राफ्टचे कुलिंग टॉवर बाजारामध्ये आले. मेकॅनिकल ड्राफ्ट मध्ये काय केलं जातं, तर एका बाजूने पाणी टाकलं जातं आणि एका बाजूने एअर टाकली जाते. नॉर्मली कुलिंग टॉवरचं पाणी बाय ग्रॅव्हिटी पडत असतं, त्यामुळे नॉर्मली टॉप वरून पाणी पडतं. ओके, तर मी थांबा एक चित्र काढून दाखवतो, सो दॅट विल मेक इट क्लिअर. हा हेडर आहे, इथून पाणी पडतंय. हा संप आहे, इथून फॅन टाकला, पाणी असं वरून पडतंय खाली आणि हवा जी आहे ती इथून वर जाते. सो दिस कॅन बी कॉल्ड एज अ फोर्स ड्राफ्ट. ओके, सेकंड पार्ट याच्यामध्ये असा येतो, हा फॅन जो आहे, हा फॅन इथे न ठेवता हा असं टॉपला ठेवला जातो. दिस कॅन बी कॉल्ड एज अ इंड्यूस्ड ड्राफ्ट. बऱ्यापैकी आता फील्ड मध्ये इंड्यूस्ड ड्राफ्ट कुलिंग टॉवरच जास्त वापरले जातात. इथून इथपर्यंत अशा त्या आपल्या पीव्हीसी फील्ड्स असतात.
आणि इथून जे आहे इथून यामध्ये हवा ओढली जाते आणि या फॅनद्वारे जेव्हा बाहेर टाकली जाते. सो दिस कॅन बी कॉल्ड एज इंड्युस्ड कूलिंग टॉवर. याच्यामध्ये फॅन आपण जेव्हा ऍक्च्युअल फील्ड मध्ये लावतो तर त्यावेळेला नाशिकमध्ये जरी आम्हाला असं करावं लागतं, हा फॅन जो असतो हा टेम्परेचरवर ऑपरेट करतो. नाहीतर काय होईल, 27-28 डिग्रीला जर टेम्परेचर गेलं तर तुमची सिस्टीम जी आहे चिलरची ती अनबॅलन्स होईल. कारण काय होईल, तुमचं कंडेन्सिंग टेम्परेचर कमी झालं. नॉर्मली आपण जे म्हणतो स्टँडर्ड सायकलला 40 डिग्री सेंटीग्रेडचं तुम्हाला कंडेन्सिंग मिळायला पाहिजे. पण रात्रीच्या वेळी असं होऊ शकतं किंवा जर ओव्हर साइज कूलिंग टॉवर असेल तर दिस कॅन गो ॲज बिलो 35 डिग्री सेंटीग्रेड ऑल्सो. मग कंडेन्सिंग उतरलं की तुमचा नेट रेफ्रिजरेंट इफेक्ट वाढेल आणि मग सिस्टीम अनबॅलन्स व्हायला सुरुवात होईल. ऍडव्हान्टेज आहे त्याचा, हा एक पार्ट झाला, पण शेवटी अनबॅलन्स होऊन जाईल सिस्टीम. त्यामुळे आपल्याला आपण काय करतो, हा जो फॅन आहे हा यामध्ये एक टेम्परेचर कंट्रोलर टाकला जातो आणि त्यावर तो फॅन ऑन ऑफ करतो. ओके, बऱ्याच ठिकाणी असं करणं अपेक्षित असतं. तर यामध्ये केव्हाही मेकॅनिकल ड्राफ्टचा जो कुलिंग टॉवर असेल हा आपल्याला केव्हाही फायदेशीर ठरेल, कारण त्यामध्ये क्विक कुलिंग मिळेल आणि कन्सिस्टन्स कुलिंग मिळेल. ओके, नॅचरल ड्राफ्टवर तुम्हाला तेवढं यू कॅनॉट हॅव द रिलायबिलिटी वेन यू आर युझिंग द नॅचरल ड्राफ्ट कुलिंग टॉवर. मेकॅनिकल ड्राफ्ट मध्ये कसं होईल की तुम्हाला कुलिंग चांगलं मिळू शकतं. साईज मोठी करावी लागेल ना ऑब्विसली, बिकॉज जो तुम्ही सरफेस एरिया देताय हा सरफेस एरिया तुम्हाला, हा जो सरफेस एरिया, आता तुम्ही काय केलं, तुम्ही जर ती एक पीव्हीसी फील्ड पाहिली ना तुमच्या लक्षात येईल, एवढी साधारण ती 24 इंच बाय 24 इंच बाय 12 इंच, त्याच्यामध्ये जो सरफेस एरिया क्रीम केलेला असतो. सो इट विल हॅव हॉलिड लाईक दिस, क्रॉस हे असतं. त्यामध्ये तुम्ही जर टॉपला पाहिलं, समजा लेटेस्ट ऍक्च्युअली असं आहे, अशा ते फील्ड्स ऍक्च्युअली चिकटवलेले असतात. म्हणजे ह्या जर ह्या असतील समजा तर ह्या अशा असतात, अशा. त्यामुळे तुम्ही एका थेंबाचा आपण असं म्हणू शकतो की जवळपास 12 पट सरफेस एरिया केला जातो एका थेंबाचा. आणि तो सरफेस एरिया वाढल्यामुळे आता काय झालं की तुम्ही हा जर नॅचरल मध्ये करायला जाता याच्यात जवळपास चौपट होईल. त्याचा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे तो चौपट करावा लागेल तुम्हाला, कारण तेवढा सरफेस एरिया तो जो थेंब येतोय पाण्याचा त्याला तेवढा सरफेस एरिया वाढवण्याआधी तुम्हाला तेवढ्या नंबर ऑफ फील्ड्स लावायला लागतील. या ज्या अशा डेक असतात त्या वुडनचे तेवढे वाढवायला लागतील तुम्हाला. म्हणून मग आता नॉर्मली आपण हे मेकॅनिकल ड्राफ्ट कुलिंग टॉवर वापरतो. फोर्स आणि इंड्यूस ड्राफ्ट मध्ये इंड्यूस ड्राफ्ट जास्त वापरला जातो. फोर्स मध्ये आपल्याला फॅन जो आहे तो इथून लावलेला जातो, त्यामुळे इफिशियन्सी वाईज याची इफिशियन्सी कमी मिळते, कुलिंग याचं कमी मिळणार. ओके, आणि याच्यामध्ये कारण या पूर्ण पाण्याच्या फोर्सला त्याला ओव्हरकम करावं लागेल ना त्याला. त्याच्यामध्ये काय होईल की इंड्यूस ड्राफ्ट असेल तर तुम्ही गेट गुड एफिशियन्सी वेन यू आर युजिंग दॅट. आता हे कसे एक एक शोध लागत जातात, मग एकाला प्रॉब्लेम आला की दुसरा शोधला जातो ते ओव्हरकम करायला असं. नंतर काही ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल काही कंपन्या असतात की जिथे कुलिंग पॉइंट वापरले जातात. कुलिंग पॉइंट म्हणजे काय, अगेन हॅव यू सीन दॅट? म्हणजे ते काय करतात, पॉवर पण आपल्याला कमी करायला पाहिजे, कारण शेवटी तुम्हाला या फॅनसाठी पॉवर लागते, सेकंड तुम्हाला पंपची पॉवर लागते. तर काही ठिकाणी काय केलं जातं की असा एक फक्त पॉइंट वापरला जातोय, म्हणजे तो एक डेकोरेटिव्ह कारंजे आपण म्हणतोय ना मराठीत त्या टाईपचा असं एक गोल समजा हे केलंय आणि ते साईडला इथून स्प्रे केलं जातं इन्क्लाइंड मध्ये.
इथून स्प्रे केलं जातं आणि असं जे कारंजे असतात ते असे पडतात. दिस कॅन बी ऑल्सो युज ऍज अ कुलिंग टॉवर. जेवढं तुम्ही बारीक हे कराल, त्याची जी काही नोझल साईज आहे तेवढी बारीक कराल, तेवढं काय होतं, ते सडन इव्हॅपोरेशन होईल तिथे. आणि पण याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला मग त्याचं प्रॉपर सायझिंग करायला पाहिजे. ओके, वापरतात काही जण. मालेगावला मी हे पाहिलेलं आहे टेक्सटाईल मध्ये. हा, म्हणजे इट कॅन बी युज ऍज अ डेकोरेटिव्ह ऑल्सो. डेकोरेशन पण होतं आणि तुमचं कामही होतं ना. आता याच्यामध्ये काय होईल, तुम्हाला पंप लागेल, पण मग फॅनची काही तेवढी गरज नाही लागत. म्हणजे इट इज ऍज गुड एज नॅचरल कुलिंग टॉवर. पण काही ठिकाणी हा कुलिंग टॉवर वापरतात. पॉन्ड, कुलिंग पॉन्ड म्हणतो आपण त्याला. हा. त्याच्या बाजूला आपण गेलो की आपल्याला थंडावा लागतो वगैरे वगैरे. आपण नाही का कारंजेच्या बाजूला हे करतो, त्याला कलर वगैरे टाकून, पण कलर लाईट टाकून वगैरे. इट कॅन बी मेड अ डेकोरेटिव्ह ऑल्सो अँड दॅट कॅन बी युज ऑल्सो ऍज अ कुलिंग टॉवर. नाही, मग आता ते कसं आहे, अगेन इट इज अ नॅचरल वन ना. इट इज ऍज गुड एज नॅचरल कुलिंग टॉवर. सो इट विल नॉट गिव्ह यू रिलायबल ऑर कन्सिस्टंट कुलिंग. इफेक्टिव्हिटी कमी आहे, हवेच्या फ्लोवर अवलंबून आहे, टेम्परेचरवर देखील. बरोबर. एक जस्ट एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो. तुम्ही हैदराबादला पाहिलं का सर ते आईस वर्ल्ड म्हणून आहे? आईस वर्ल्ड पाहिलं का? तू पाहिलं का रे बाबा? बेसिकली ती जो पूर्ण हॉल असतो ना, तिथे पूर्ण आईस असतो. म्हणजे जसं हिमालयातला अनुभव तिथे घेता येतो. यू कॅन हॅव आईस बॉल्स, यू कॅन हॅव ऑल द टेम्परेचर अराउंड -5 डिग्री असतं, -5 ते -10 डिग्री पूर्ण. तर त्यामध्ये आपल्या नाशिकला एक प्रोजेक्ट केला होता. मी जस्ट शेअर करतो इन्फॉर्मेशन. तर त्यामध्ये काय केलं जातं, एक तर झालं ऍटमॉस्फिअर -10 डिग्री केलं जातं, पण त्यामध्ये ना अक्षरशः आईस तयार केला जातो. आणि तो आईस कसा तयार केला जातो, की नोझल असते, नोझल, स्प्रे नोझल. म्हणजे त्यामध्ये एअर आणि वॉटर याचं मिक्स तयार केलं जातं आणि ते असं स्प्रे केलं जातं. आणि ते इतका प्रेशर आणि ते ऍडजस्ट केलेलं आहे की इट गिव्ह यू आईस बॉल्स, स्मॉल आईस बॉल्स. म्हणजे रेती म्हणतो ना ज्याला आपण, ते असं डायरेक्ट स्प्रे करून उडतं ते. स्नो सारखं पडतं. हो बरोबर, स्नो इज द करेक्ट वर्ड. काय स्नो सारखं पडतं. पण ती नोझल जी होती ना, बिकॉज वी हॅड वर्क ऑन दॅट, जस्ट शेअर करतो मला, दॅट नोझल वॉज कॉस्टिंग 10 lakhs. वन नोझल. आणि तुम्ही डायरेक्ट त्याला स्प्रे करू शकता. ते त्या पर्टिक्युलर हॉलला जेव्हा आम्ही डिझाईन केलं होतं, तुम्हाला 6 ठिकाणी नोझल द्यायचे होते. समजा हा हॉल आहे. हो, अरे खूप मोठा प्रोजेक्ट होता. हे 6 पॉईंट आम्ही डिसाईड केले होते. आणि त्याआधी आम्ही त्या जे हैदराबादचं जे कारण इट इज चिपर. जर तुम्ही रेफ्रिजरेशनने जर हा आईस प्रोड्यूस करायला गेले किंवा स्नो प्रोड्यूस करायला गेले तर तो खूप महाग पडला असतं. आपल्याला असं वाटतं, पण या नोझलमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल पॉवर काहीच नाही द्यायची. इट इज ऑल मेकॅनिकल. ओनली यू हॅव टू गिव्ह वॉटर अँड एअर अँड देन यू विल स्प्रे इट. सर आवाज व्यवस्थित येत नाही. रेतीसारखं ते निकम सर, हा आवाज व्यवस्थित येत नाहीये बोला. आणि आवाज येत नाही. ब्लर दिसतोय. काय करू त्याला, मी परत हे करू का, अं, रिजॉईन करू का, काय करू? हा, रिजॉईन केलं तरी चालेल सर. आवाज नाही. मग आता हे ना काय म्हणतो आपण त्याला, ब्लूटूथ डिस्कनेक्ट करून. हॅलो. हॅलो, येतोय आता? हा, आता आवाज येतोय. अजून बोर्ड क्लिअर नाही दिसत आहे. चार्ज आहे 31%. एक मिनिट.
काहीतरी मेसेज वगैरे आलता आता. हॅलो. हा आवाज येतोय, बोर्ड अजून थोडा क्लिअर नाही दिसत आहे. नाही मी लिहिलेलं हे आहे, बोर्ड दिसत नाही. वायफायला कनेक्टेड आहे ना सर मोबाईल? वायफाय कनेक्टेड आहे ना. ठीक आहे, वायफाय कनेक्टेड आहे ना. मी डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट केलं. किंवा राउटर फक्त एकदा बंद करून चालू करून बघा ना सर. हॅलो. वायफायचा जो राउटर आहे तो बंद राउटर करून बंद करू का? हा बंद करून परत चालू करू. हो, वायफाय बरं. हॅलो. हा सर. हॅलो. हॅलो. आलं. हा आवाज येतोय क्लिअर. आलं. हा, बोर्ड दिसतोय ना आता. हा, तर हे जस्ट माहिती म्हणून मी सांगितलं की बाय स्प्रेइंग द वॉटर कॅन बी टेकन ॲज लो ॲज -2 डिग्री सेंटीग्रेड. तर ती मेकॅनिकल स्प्रे गन अशी होती. इट वॉज ओनली अवेलेबल इन सिंगापूर बाय अ पर्टिक्युलर कंपनी, नेम वॉज देअर. इट वॉज कॉस्टिंग अराउंड 10 लाख. पण त्यामध्ये काहीच नव्हतं. आपली जशी पेट्रोल पंपावर जशी हे असते ना, पेट्रोल पंपाला जसं आपण म्हणतो ती गन असते पेट्रोलची, बस इथून पाणी द्यायचं आणि इथून एअर द्यायची. एअर ऑल्सो ऍट 12 kg. ओके, एअरचं प्रेशर 12 kg पण होतं. पाणी आपलं नॉर्मली 2 kg ने. आणि ते काय असेल त्याचा आतमध्ये अर्थात मेकॅनिकल मेकॅनिझम होतं. आणि इथे तुमचा पूर्ण हा आपण जे म्हणतो ना रेती सारखं पडायचं, आईस रेती असं अशा टाईप. तर इट वॉज ऑल्सो कूलिंग बाय इव्हॅपोरेशन. नाही झालं नाही, तो प्रोजेक्ट झाला नाही. त्याचं काय झालं, लँड वगैरे सगळी अवेलेबल होती, पण त्या व्यक्तीला बँकेने फायनान्स नाही केलं या कन्सेप्टवर. प्रोजेक्ट कुठे येणार ते पण सांगतो तुला. आपला जो अप्ट्राय नाका आहे ना, अप्ट्राय नाका अंबडचा, आपला मुंबई रोडचा. हा, म्हणजे ते आता बघ त्यांचं ते गाड्या वगैरे कॉर्पोरेशनच्या उभ्या आहेत अप्ट्राय नाक्याच्या बाजूला. तिथे एक ते गाव आहे, तर त्या कॉर्नरच स्पॉट होत असतो. पण ते वर्कआउट झालं नाही. ठीक आहे, जाऊ दे. आपल्याला काय, आपल्याला महत्वाचा भाग काय की हे असं होतं बाबा, जस्ट माहिती म्हणून. आउटसाइड टेम्परेचर किती 6 - रेग्युलर टेम्परेचर हे. हा, त्या पाण्याचं टेम्परेचर होतं ना, रेग्युलर वॉटर टेम्परेचर 30 डिग्री यू कॅन अश्यूम. रूम टेम्परेचर नाही, रूम टेम्परेचर -10. रूम टेम्परेचर -10, पण दॅट रूम टेम्परेचर हॅज गॉट नथिंग टू डू विथ दॅट स्नो. असं त्या स्नोचा तसा काही परिणाम नव्हता. ती गन होती, स्पेशल गन होती. इट वॉज मेड इन सिंगापूर ओनली अँड इट वॉज अवेलेबल विथ सिंगापूर ओनली. ओके, इट वॉज गेटिंग डिस्ट्रीब्युटेड फ्रॉम सिंगापूर टू USA. आता अजून काही आपल्या डेफिनेशन्स आहेत विच आर कनेक्टेड विथ द कूलिंग टॉवर. ब्लीड ऑफ लॉस. आता हे आपण जे पाहिलंय की पाणी थंड होतं म्हटल्यावर त्यातला काही जो पार्ट आहे, वी कॅन से 0.3% ऑफ द टोटल वॉटर सर्क्युलेटेड कॅन गो ऍज अ इव्हॅपोरेशन होईल त्याचं. ओके, पण हे सगळं इव्हॅपोरेशन होत असताना जे पाणी इव्हॅपोरेटर होतंय त्याचं सॉल्ट कंटेंट काय होईल, तर त्या कूलिंग टॉवरच्या पाण्यामध्येच राहील. त्यामुळे नॉर्मली असं जिथे सेंट्रल प्लांट आहे, चिलर्स आहेत किंवा कूलिंग टॉवर आहे, नॉर्मली असं म्हटलं जातं की तुम्ही आठवड्यातून एकदा ते पाणी पूर्ण ड्रेन करायचं.
सगळ्यात सोपा उपाय, कारण पाण्याला अजून तरी आपल्या नाशिकमध्ये तरी एवढी कॉस्ट नाही आहे. मुंबई सारख्या ठिकाणी ठीक आहे, पण ते पाणी ड्रेन करायचं आणि नवीन पाणी घ्यायचं. दिस इज अ सिम्पल मेंटेनन्स फॉर द कुलिंग टॉवर. तुम्ही डिस्केलिंग वगैरे करायला पाहिजे तर दॅट डिस्केलिंग विल डिपेंड ऑन युअर वॉटर क्वालिटी. 3 महिन्याने एकदा करायचं, 6 महिन्याने एकदा करायचं. पण साधा मेंटेनन्सचा उपाय म्हणजे असं आहे की जो पोर्शन राहतो, जेव्हा हे पाणी इव्हॉपरेट होऊन जातं त्यातलं काही पाणी, तर त्यातलं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन असतं तर त्या संप मध्येच राहतं. ओके. सेकंड पार्ट आहे वॉटर क्वालिटी चांगली असेल त्याला लीड ऑफ लॉस. वॉटर क्वालिटी चांगली असायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की लोक ते याचं पाणी वापरतात, बोरवेलचं. त्या बोरवेलच्या पाण्यामध्ये त्याला जर सॉफन न करता तुम्ही वापरलं तर तुम्हाला रेफ्रिजरेशन कंडेन्सरला प्रॉब्लेम होईल, कुलिंग टॉवरच्या त्या नोझल्सही चोक होतील आणि ओव्हरऑल इफिशियन्सी तुमच्या प्लांटची मिळणार नाही. त्यामुळे पाणी जे आपण वापरतो तर ते सॉफ्ट वॉटर असेल तर जास्त चांगलं, किंवा जे पॉटेबल वॉटर जे म्हणतो आपल्या शहरामध्ये, जे पाणी आपण डायरेक्ट पिऊ शकतो असं पाणी तुम्ही कुलिंग टॉवरला वापरायला. नॉर्मली त्याची पीएच जी आहे ती तुम्ही साधारण 300 पीपीएम पर्यंत पाणी वापरू शकता कुलिंग टॉवर. 100 पीपीएम वापरलं तर केव्हाही चांगलं, पण 100 पीपीएम आपण जे म्हणतो ग्रामीण भागात तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे 300 पीपीएम पर्यंत पाणी तुम्हाला चालू शकतं असं. आता तर आहे बा, पण नॉर्मली वन्स मे बी 10 वर्षापूर्वी वगैरे आम्ही ट्रेन चिलरचं एक कोटेशन मागवलं होतं. त्याने हे पाण्याचे स्पेसिफिकेशन 2 पेजेस मध्ये दिलं होतं सर, बरं का, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. तुमचा हार्डनेस किती पाहिजे, पीपीएम किती पाहिजे, पीएच किती पाहिजे, त्याची वॉटर सोल्युबिलिटी, पोटॅशियम, आपण जे म्हणतो ना पोटॅशियम कंटेंट असतं ना त्यामध्ये स्केलचे, प्रत्येक स्केलचं पण त्याने दिलं होतं की दिस व्हॅल्यू शुड बी दिस वगैरे. आणि टॉप ऑफ दॅट त्यांनी असं सांगितलं होतं, बिफोर प्लेसिंग द ऑर्डर यू विल गिव्ह अस द वॉटर सॅम्पल which you are going to use on the chiller. That sample we will get examined for you and we will confirm you whether you can use this water or not. म्हणजे एवढं ते पाण्याचं महत्व आहे कुलिंग टॉवरच्या. कारण कुलिंग टॉवरचं पाणी खराब झालं की तुमचं पूर्ण चिलर खराब झालं किंवा तुमची पॉवर वाढेल वगैरे 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 सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतील. आता कंपल्सरी भेटत असतं सगळ्यांना. हा, तुम्ही जेवढं चांगलं पाणी वापरलं कुलिंग टॉवरला तेवढं तुम्हाला टेस्ट रिपोर्ट पाठवायला लागतो. आणि हा टेस्ट रिपोर्ट एक माहितीये का तुम्हाला, एक काय म्हणतात एनोडायझिंग प्रोसेस मध्ये आपल्याला एक चिलर वापरावा लागतो. जर कधी पाहिलं असेल तुम्ही तर एनोडायझिंग प्रोसेस काय असते, नॉर्मली त्या अल्युमिनियमवर एक प्रोसेसिंग करून एक कोटिंग येतं. ओके, एनोडायझिंग आपण म्हणतो. आपले घरचे जे काही नॉनस्टिक असतात ना, नॉनस्टिक जे काही बर्तन असतात घरी आपण जे काही वापरतो, दोज आर नॉर्मली एनोडायझिंग. एक कोटिंग येतं त्या अल्युमिनियमवर. तर त्या प्रोसेसमध्ये असं असतं की देर इज अ वॉटर प्लस H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड अराउंड 20% कॉन्सन्ट्रेटचं असतं. ते एका टँक मध्ये घेतलेलं असतं आणि त्यातून डीसी करंट फ्लो केलं जातं आणि मग त्यामध्ये ते ऍसिड गरम होतं. मग तुम्हाला ऑनलाईन ऍसिड थंड करावं लागतं. मग आता ऍसिड मध्ये काय करणार, आपण तर कॉपर टाकू शकत नाही. मग बरेच जण काय करतात, लेड कॉईल वापरतात. लेड कॉईल मधून याचं लेड कॉईलच्या आतल्या बाजूने याचं डायरेक्ट रेफ्रिजरंट पास केलं जातं. दॅट इज वन वे ऑफ डुईंग इट. ऑर अ चिल्ड वॉटर पास केलं जातं, ब्राईन किंवा मे बी -2 डिग्री पर्यंत ब्राईन त्यामधून पास केलं जातं आणि मग त्या प्रोसेस थंड करतात. बऱ्याचदा असं होतं की ते जी लीड कॉईल असते ही लीड कॉईल बऱ्याचदा लीक असते. मग आता लीड कॉईल लीक झाली कळणार कसं, तर तुम्हाला दर महिन्याला त्या पाण्याचं त्या ऍसिडचं किंवा समजा चिल्ड वॉटर वापरत असाल तर त्या चिल्ड वॉटरचं तुम्हाला एक्झामिनेशन करावं लागतं. अँड देन यू कॅन कम आउट की तुमची लीड कॉईल लीक आहे की नाही, कारण तुम्हाला बाहेरून काहीच कळणार नाही असं. तर असं जे कुलिंग टॉवर जेव्हा चिलरच्या बाबतीत मोठे चिलर जेव्हा असतात तर हे दर 3 महिन्याला सॅम्पल वॉटरचं घेऊन तुम्हाला ते प्रयोगशाळेमध्ये लॅबोरेटरीमध्ये चेक करावं लागतं, त्या पॅरामीटर बरोबर येतात की नाही. कारण समजा तुमच्याकडे समजा लेटेस्ट आयशियम 500 टनाचा चिलर आहे, ओके,
तर त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अगदी 0.1% जरी धरलं तरी तुमची पॉवर खूप हे होऊ शकते. त्यामुळे त्यातले जे काही स्केलिंग करायचं, डिस्केलिंग केव्हा करायचं किंवा डिस्केलिंग बरोबर झालंय की नाही हे करण्यासाठी तुम्हाला लॅब चेक करावे लागतं त्या पाण्याचे, आणि त्या सिन्सिअरली करणं अपेक्षित असतं. म्हणजे उगाच ओके रिपोर्ट देणं असं हे नाहीये, म्हणजे अलाउड नसतं. यू नीड टू डू द रिअल चेक. कुलिंग टॉवरवर अजून काही प्रश्न आहेत का कोणाला काही? थोडासा छोटासा टॉपिक होता. एनीबडी? मी इलेक्ट्रिकलवर काढलं होतं. तुम्ही देणार आहे का? ठीक आहे, ठीक आहे. ते इथे लिहिलंय तुम्ही त्याच्यात लिहून टाका ना, मग हे टाईप करून टाकून देऊ आपण, किंवा असंच नाही तर फोटो टाकतो. फोटो टाकला तरी चालेल. हॅलो, काही कुलिंग टॉवर अजून प्रश्न आहे का कोणाला काही? एनीबडी डाऊट? हॅलो, आवाज येत नाही? आवाज माझा येतो? आवाज येतो सर, काही डाऊट नाही. अरे बोलत चला ना, कोणीच उत्तर देते. मला प्रश्न पडतो की माझा आवाज जातोय की नाही. बरं, आमच्याकडे एक लाईव्ह एक्झाम्पल बसलेलं आहे, तो लगेच आवाज सांगतो आवाज येतोय की नाही ते. एकदम ब्लँक होऊन जाते. नाही म्हणजे मला माहिती आहे संडेची दुपार आहे. आता एवढ्यातच नवरात्र संपलंय. आता आज नॉनव्हेजचा बेत असेल घरी वगैरे, सगळं मान्य. पण तरी शेवटी काय होणार, सुगंध येत असेल, घरामधला किचन मधला वास येत असेल वगैरे वगैरे, सगळं मान्य. पण तरी शेवटी काय ना, आपल्याला शिकणं पण तितकंच अपरिहार्य आहे. म्हणून आम्ही काय करतो, टफ सब्जेक्ट सुरुवातीला ठेवतो आणि लाईट सब्जेक्ट नंतर ठेवतो, जेणेकरून तुम्ही थोडंसं जरा दुर्लक्ष करून ऐकलं तरी चालून जाईल बाबा. म्हणजे वाचून समजण्यासारखा सब्जेक्ट आम्ही सेकंड पार्ट मध्ये ठेवतो. कुलिंग टॉवरचे मेक कोणते? आता तसे हे बघा, कुलिंग टॉवर बनवणं हे काय खूप हेलिकॉप्टर सायन्स नाहीये. म्हणजे उद्या आपण जरी ठरवलं ना तरी वी कॅन गेट कुलिंग टॉवर मेड. फक्त त्याचं कॅल्क्युलेशन करणं अपेक्षित आहे. ते जो आपला याचा एरिया आहे, पीव्हीसी फील्डचा एरिया आहे, तो प्रॉपर कॅल्क्युलेट करणं अपेक्षित आहे. नॉर्मल बाजारामध्ये जर तुम्ही पाहिल्याशे भरपूर मेक आहे, पण CI सर्टिफाईड कुलिंग टॉवर वापरणं जास्त चांगलं. कुलिंग टॉवर असोसिएशन आहे काहीतरी म्हणून, CTA काय, तर त्यांनी सर्टिफाय केलेले कुलिंग टॉवर वापरणं चांगलं. तर त्यामध्ये चांगला कुलिंग टॉवर कोणता, तर ऍडव्हान्सचा. कारण आम्ही नॉर्मली वी गो विथ दॅट. जेव्हा अगदी कस्टमरला खूप आपण ज्याला म्हणून ब्रँडेड पाहिजे असेल तर ऍडव्हान्सचे कुलिंग टॉवर बऱ्यापैकी चांगले आहेत आपल्या याच्यामध्ये. हा, समजा मला कुलिंग टॉवरची रिक्वायरमेंट आहे, तर कुलिंग टॉवरला मी काय अपेक्षा असते की मी काय इनपुट द्यावे? त्याला कुलिंग टॉवरला तुमचा फ्लोरेट द्यावा लागेल, पाण्याचा फ्लोरेट. समजा अदर दॅन रेफ्रिजरेशन तुम्ही जर वापरत असाल तरची गोष्ट, रेफ्रिजरेशनला पण हेच पॅरामीटर लागू पडतात. पण अदर दॅन रेफ्रिजरेशन म्हणजे लोक कशाला वापरतात कुलिंग टॉवर, जो कॉम्प्रेस्ड एअर असते त्याचा आफ्टर कूलरला वगैरे कुलिंग टॉवर वापरला जातो. कुलिंग टॉवरचं पाणी वापरलं प्रोसेससाठी पण वापरतात. तर त्याचा तुम्हाला फ्लोरेट द्यावा लागेल आणि डेल्टा टी द्यावा लागेल, इनलेट आउटलेट. आपला जेव्हा रेफ्रिजरेशन मध्ये आपण वापरतो 5 डिग्रीचा डेल्टा टी, 4.5 डिग्रीचा म्हटलं नाही की सुरुवातीला आपण त्यावर बोललो. काही प्रोसेस मध्ये तुम्हाला 15 डिग्री 20 डिग्रीचा पण डेल्टा टी येऊ शकतो. फ्लोरेट आणि डेल्टा टी याच्यावर त्या कुलिंग टॉवरची कॅपॅसिटी कुलिंग टॉवरवाला ठरवू शकतो. आणि लिक्विड टू बी कूल्ड, अर्थात पाणी असायला पाहिजे, पण पाण्याच्या व्यतिरिक्त काय असेल तर मग तुम्ही तर कुलिंग टॉवर मध्ये टाकू शकणार नाही. देन यू हॅव टू गो विथ प्लेट टाईप हीट एक्सचेंजर, मे बी ओपन आपण म्हणतो ना, प्लेट टाईप हीट एक्सचेंजर असतात. समजा कुलिंग पाणी नाही, तुम्हाला अजून काही कोणतं लिक्विड हे करायचं. समजा लेटेस्ट एक एक्झाम्पल ऑफ फार्मा, एनी लिक्विड जे आपण हे म्हणतो ना, तर ते लिक्विड थंड करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, SS चा प्लेट हीट एक्सचेंजर घ्यावं लागेल. एका बाजूला ते लिक्विड फिरवावं लागेल विथ द SS पंप, जे काय असेल ते रिक्वायरमेंट त्याची असेल, आणि एका बाजूला पाणी फिरवावं. दुसरं सांगितलं कुलिंग टॉवर मध्ये, समजा तुम्ही दोन ब्रँडेड पारपूर आहे, हिमगिरी आहे, ऍडव्हान्स आहे.
तर पार्क आणि हिमगिरीचं कन्स्ट्रक्शन एकाच टाईपचं खाली पडते आणि आउटलेट खाली आहे आणि त्याचा इनलेट वरती दिलेलं आहे. पण ऍडव्हान्स मध्ये बघाल ना सगळं खालीच पिक्चर, त्याला एक शाफ्ट असतो, तो शाफ्ट फिरतो आणि खालनं पाणी वरती मग स्प्रिंग करून खाली पडतो, असं ऍडव्हान्स आहे. तर काय लॉजिक बिहाइंड दॅट? आता याच्यामध्ये एक सोप्या भाषेत सांगायचं, एकाची ओरिजिनल टेक्नॉलॉजी आहे आणि एकाची बॉरोड टेक्नॉलॉजी. ऍडव्हान्स कूलिंग टॉवर आहे, दोज आर द पीपल राईट फ्रॉम द बिगिनिंग दे आर इनटू द कूलिंग टॉवर बिझनेस. आणि हे हिमगिरी म्हणा, दे आर जस्ट कॉपिंग आउट. पारपूर पण खूप मोठी, पण हा जो बेसिकली मी हिमगिरीचं का सांगतो, बिकॉज आय हॅव एक्सपिरियन्स टेक्निकल डिफिकल्टीज विथ हिम. ओके, त्यामुळे सांगतो. तर जसं आता आपण म्हणतो कॅरियर आर द ओरिजिनल पीपल, पण ओनिडा एसी they are not original people. They have what they have done, they have borrowed the people, they have borrowed the technology and they are just putting into the market. असं. मग ओनिडा वाल्याला जेव्हा तुम्ही हे सगळं टेक्निकल विचारताल, तर मे बी ही विल नॉट बी एबल टू गिव्ह यू एनी ऑड डिझाईन ऑफ द मशीन, बट वेअर एज यू कॅन गो टू कॅरियर फेलो, ही कॅन गिव्ह यू एनी सोल्युशन. हा फरक पडतो. बोरोड टेक्नॉलॉजी आणि ओरिजिनल तुम्ही त्यातले असायला पाहिजे. ठीक आहे, पण जो कन्सेप्ट आहे तो तुमचा हे बघ, फिक्स नोझल आणि रिव्हॉल्विंग नोझल, यामध्ये ऑलवेज रिव्हॉल्विंग नोझल विल गिव्ह यू द गुड रिझल्ट. जास्त आहे. हो, तो कुलिंग तेवढ्या वेळात ती कुलिंग तुम्हाला इफिशियन्सी चांगली मिळाली पाहिजे. काय जेवढा ते फिरतं राहील आणि ते बंद झालं, पण आता ते फिरत्याला प्रॉब्लेम काय सर माहिती का, मी 1-2 ठिकाणी असं आहे की त्याचं मेंटेनन्स प्रॉपर केलं जात नाही, ते फिरतच नाहीये. मग काय झालं, मग त्याची इफिशियन्सी मग तुमच्या त्या हिमगिरीपेक्षा कमी झाली. कारण ते काय, त्याला 4 हे आहेत, 4 विंग्स आहेत समजा सेंटरला, तर 4 ठिकाणीच पाणी पडतं, म्हणजे जवळपास अर्धा कूलिंग टॉवर एम्प्टी राहतो. अर्ध्या कूलिंग टॉवर मध्ये पाणीच फिरत नाही. मग तो जेव्हा फिरत असतो तेव्हा त्याची इफिशियन्सी याच्यापेक्षा चांगली मिळेल, पण तो जेव्हा फिरत नाही येतो तर त्यावेळेला खूप डाऊन. पण हल्ली आता ते रिव्हॉल्विंग वाले बऱ्यापैकी कमी झालेले आहेत ते, पण कमी झालेले बऱ्यापैकी. कारण हे काय होतं, कॉस्टचा परिणाम होतो. शेवटी कसं आहे लक्षात घ्या, एंड ऑफ द डे ना, तुम्ही ब्रँडपेक्षा फॉरगेट अबाउट द बिग कस्टमर, महिंद्रा वगैरे खूप टॉप ब्रँडेड सोडून द्या, पण जेव्हा ऍव्हरेज मीडियम स्केल कंपनी असते ना, ही विल ऑलवेज फोकस ऑन अ कॉस्ट. त्यांना कसं आहे, त्यांना 1 रुपया सुद्धा महत्वाचं असतं काय. सो दे विल गो बाय द कॉस्ट ओनली. पण त्यावेळेला कॉस्टवर जेव्हा तुम्ही जाता, त्या ब्रँडच्या याला काय फारसं तुम्ही महत्व नाही देऊ शकत काय, बट ते चालायला पाहिजे. मग ती जबाबदारी कोणाची, ती एसी इंजिनियरची. इफ आय टू गिव्ह अ चिलर टू माय कस्टमर, देन आय शुड सजेस्ट अ गुड क्वालिटी कूलिंग टॉवर टू हिम. मग तो कस्टमरने कोणीतरी लोकल एखादा काढला तर त्याला आता आपण अप्रूव्ह नाही करणार, कारण कूलिंग टॉवरवर पूर्ण माझ्या रेफ्रिजरेशन प्लांटची इफिशियन्सी अवलंबून आहे ना. त्यामध्ये सेफ्टी फॅक्टर असायला पाहिजे. एखाद्याने सेफ्टी फॅक्टर न घेता त्याने तो एरिया कॅल्क्युलेट करायला लागला, 2 महिन्याने कूलिंग टॉवर मध्ये समजा मड आलं फॉर एक्झाम्पल, आणि ते येत असते पाणी, आपण किती जरी गाळून घेतलं ना, तरी पाण्यामध्ये जो गाळ असतो त्याला तुम्ही अवॉइड नाही करत. तो जर त्या याच्यामध्ये अडकला तर इट विल रिड्यूस द सरफेस एरिया ऑफ दॅट पर्टिक्युलर फील्ड, आणि मग तुमची इफिशियन्सी डाऊन होईल. मग तेवढं जर कूलिंग तिथे नाही मिळालं की माझं काय होईल, ती एनर्जी बिल वाढेल, माझं पंप कॉम्प्रेसरचं अँपियर वाढेल, जर मला पाणी प्रॉपर आलं नाही थंड. तर या सगळ्या डिपेंडेबल फॅक्टर. त्यामुळे कूलिंग टॉवर चांगल्या क्वालिटीचं घेणं अपेक्षित आहे. वी आर नॉट सेइंग एकदम टॉप ब्रँड घ्या तुम्ही, डिपेंड. आता तुमच्याकडे तुम्ही जर आता लेटेस्ट ऍश्युम की आता आपण टॉप ब्रँड चिलर जेव्हा म्हणतो, समजा यॉर्कचं चिलर आहे किंवा ट्रेनचं चिलर आहे, जे युरोप मधले टॉप ब्रँड जर तुम्ही गेलं, मग त्याला लोकल कूलिंग टॉवर लावण्यात काहीच लॉजिक नाही. तिथे पैसे वाचवण्यात काय, मग तिथे तुम्हाला त्या प्रतीचाच कूलिंग टॉवर वापरणं अपेक्षित असं. अजून बरं, चला अजून आपला एक मध्यंतरी आपण रेफ्रिजरंट पाहिलं होतं, ऑइलच्या प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. एक मिनिट, त्यांना थोडं फक्त सांगाल, एक अर्धा तासाने फोन करते, बिझी आहे फोन. बरोबर. आता आपण ब्राईन्स वर थोडस आपण हे करू, ब्राईन बद्दल
आपलं राहिलं होतं मागच्या वेळेला. ब्राईनला आपण सेकंडरी रेफ्रिजरंट म्हणतो. ओके. आणि ब्राईन म्हणजे काय, जेव्हा आपल्याला पाण्याचं फ्रीजिंग पॉईंट किती आहे, सगळे जागे आहेत का? बघू ना आपण. हॅलो, पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट किती आहे? हॅलो, माझा आवाज येतो? हो चालेल. 0 डिग्री. सगळे मस्त. किती? 0 डिग्री. कोण बोललं? हॅलो, कोणी उत्तर दिलं? कठाळे. कठाळे. हा कठाळे साहेब. हा हा. बरं, मग पाण्याचं 0 डिग्री जर फ्रीजिंग पॉइंट आहे, तर मग आपण चिलर 7 डिग्रीचं काय वापरतो? याचं समाधानकारक उत्तर कोण देईल मला? जेव्हा आपण पाणी थंड करतो चिलर मध्ये, तेव्हा 7 डिग्री पर्यंत थंड करतो, किंवा अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे 5 डिग्री पर्यंत पाणी थंड करतो. असं का? जर 0 डिग्री त्याचा फ्रीजिंग पॉइंट आहे तर. त्याचा प्रश्न ट्रिपल कळला? पॉईंट 4 डिग्री आहे. उत्तर द्या. हा, पाण्याचे कोणता पॉइंट? ट्रिपल पॉईंट हा म्हणजे काय ते? हा तेच म्हणजे काय म्हणजे गॅस, ते सांगा बरं जरा. गॅसेस फॉर्म, लिक्विड फॉर्म आणि आईस फॉर्म अशी तिन्ही आपल्याला एका विशिष्ट कंडिशनला 4 डिग्रीला मिळू शकतात कॉम्बिनेशन. मग आपण जर त्याच्या खालती गेलो तर आपला पाण्याचा जो काही फ्लो आपल्याला करायचा आहे तो त्यांनी अफेक्ट होत जाणार आहे. म्हणून आपण 4 डिग्री पर्यंत थोडस वर ठेवतो की आपण त्या मध्ये जाणार नाही. आपल्याला पंप करायचं असतं वॉटर त्यावेळेस. बर, नॉर्मली अजून मी सोपं करून सांगतो. तुम्ही सांगताय बरोबर आहे, म्हणजे थोडसा हाय टेक्निकल झालं. सोप्या भाषेत सांगतो, कोणतीही गोष्ट आपण जेव्हा थंड करतो तेव्हा ती कॉन्ट्रॅक्ट होते, गरम केली की एक्सपांड होते. हा साधा आपला नियम आहे, आपण याच्यामध्ये पाहिलेला, भौतिकशास्त्रामध्ये पाहिलेला. पाणी जेव्हा तुम्ही समजा लेटेस्ट आहे शिव 30 डिग्रीचं पाणी तुम्ही थंड करत करत गेले तर ते त्याचं आकारमान कमी होईल. खूप मॅर्जिनल नाही होणार पण कमी होईल. पण जेव्हा 4 डिग्रीला पाणी येतं तेव्हा ते कमी व्हायच्या ऐवजी त्याचा आकारमान वाढायला लागतं. आपण कधीतरी 7वी 8वीला पुस्तकामध्ये हे सगळं शिकलो होतो, पण ते आपण नंतर विसरलो. पाण्याचा असामान्य काय म्हणतात त्याला, असं काहीतरी प्रश्न आहे. दॅट पर्टिक्युलर वर्ड इज देअर. मराठीमध्ये आम्ही शिकलो, मला ते असामान्य काही शब्द आहे, मी सांगेल परत तुम्हाला. तर ते काय होतं, 4 डिग्रीला पाणी आलं, इन्स्टेड ऑफ गेटिंग इट कॉन्ट्रॅक्टेड इट इज गेटिंग एक्सपांडेड. म्हणजे मिसबिहेव करतं पाणी. थोडक्या छोट्या शब्दात सांगतो, मिसबिहेव करतं. हा, म्हणून मग आपण काय करतो की त्या 4 डिग्रीला तो धोक्याचा पॉइंट आहे पाण्याचा, म्हणून आपण 4 डिग्रीला जात नाही. आपण काय करतो, 5 डिग्री पर्यंत पाणी थंड करतो. पण आता एखाद्या प्रोसेसला मला जर 0 डिग्रीचं पाणी पाहिजे असेल तर मी काय करायला पाहिजे? काय करता येईल? दुसरं लिक्विड टाकायला लागेल, जेणेकरून पाण्याचा फ्रीजिंग पॉइंट आपल्याला खाली घेता येईल. मग हे जे आपण दुसरं लिक्विड टाकतो दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ ब्राईन. त्याचं सोपं उदाहरण म्हणजे आपण पाहिलेलं आपण की मटका कुल्फीवाले असतात, ते काय करतात, आईस मध्ये मीठ टाकतात आणि मग ते जे मिश्रण असतं तर त्याचं टेम्परेचर किती येतं हे माहिती आहे का आपण? एनी गेस किती? आपण आता रेफ्रिजरेशन मध्ये असलं तर नाही, तुम्हाला सगळ्यांना हे माहिती पाहिजे. जिथे टेम्परेचर आणि टेम्परेचरचा प्रश्न आहे ना, तर ते टेम्परेचर आपल्याला माहितीच असायला पाहिजे. भले तुम्ही मटका कुल्फी बनवू नका. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू, being a refrigeration engineer, you should always know whether what temperature is existing. किती असेल? -8 ते 10 असतं, बरं का? -8 ते 10 असतं. जर त्याने -4 ठेवलं, जर त्या ह्याचं टेम्परेचर, तर काय होईल, जेमसेम 0 डिग्रीला कुल्फी राहील आणि ऍज सुन एज यू रिमूव्ह इट सगळी कुल्फी वितळून जाईल. बरोबर आहे? बरं, सेकंड पार्ट, असा विषय निघाला म्हणून आपण बोलतोय. आईस्क्रीमचं टेम्परेचर किती असतं? जे रिटेल स्टोअर मध्ये जे आईस्क्रीम असतं त्या कॅबिनेटचं टेम्परेचर किंवा त्या आईस्क्रीमचं टेम्परेचर किती असतं? -20च्या पुढे सर. नाही, -18. कधी पुन्हा गेलं का? हा, -18 करेक्ट टेम्परेचर.
कधी गेलात ना डिफ्रीजर तिथे चेक करायचं, लगेच वाकून बघायचं. आपल्याला ना असं वास आला पाहिजे. रेफ्रिजरेशनचे आपण माणसं आहोत ना, जर रेफ्रिजरेशनचं मशीन जर बाजूला चालू आहे ना, तर तुम्हाला त्याचा सुगावा लागला पाहिजे. तेवढं तुम्ही कॉशियस असायला पाहिजे. एक जनरल सांगतो मी, टेक इट अदरवाईज, म्हणजे तुम्ही असं एवढं पर्सनल घेऊ नका, पण एक सांगतो, आपण जर रेफ्रिजरेशन मध्ये आहोत तर बाजूला मशीन चालू आहे तर तुम्हाला कळायलाच पाहिजे ते काय करतंय, किती टेम्परेचर देते हे माहिती असायला पाहिजे. जेव्हा आईस्क्रीम बनवलं जातं तेव्हा ते -28 हार्डनिंग केलं जातं आईस्क्रीमचं फॅक्टरीमध्ये. ओके, नंतर ते जेव्हा रिटेलमध्ये येतं तेव्हा तुम्ही नॉर्मली 22 डिग्रीचं ते डीप फ्रीजर असतं, पण आईस्क्रीमचं टेम्परेचर -18 आहे, हे लक्षात ठेवा. हा, तर आपण ब्राईनवर होतो. तर तुम्हाला जेव्हा एखादी केमिकल प्रोसेस आहे की जिथे तुम्हाला प्रचंड उष्णता तयार होते, समजा 2 केमिकल तुम्ही मिक्स केले आणि तिथे प्रचंड उष्णता तयार होते, तर ती उष्णता तुम्हाला लवकरात लवकर जर काढायची असेल तर त्याला सोल्युशन काय की तुम्ही त्याला जे थंड करण्यासाठी लिक्विड वापराल त्या लिक्विडचं टेम्परेचर हे 0 डिग्रीच्या खाली असायला. मग ते डिपेंड तुमची जी काय उष्णता असेल त्याप्रमाणे, कारण आम्ही -40 पर्यंत काम केलेलं आहे, -40 पर्यंत ब्राईन, -20चं, -25चं असे वेगवेगळे ब्राईन दिलेले आहेत. तर त्यामुळे काय होतं की ती उष्णता तुम्हाला इन्स्टंटली काढावी लागते, कारण दोन्ही हे मिक्स केलं तर इन्स्टंट खूप ऊर्जा निर्माण होते, ते उष्णता निर्माण होते आणि त्याचा स्फोटही होऊ शकतो. If it is not cooled instantly, it can go into the blast also. There are some chemical factors. तर त्या ठिकाणी हे ब्राईन वापरावं लागतं आपल्याला. सेकंड पार्ट, ब्राईन कुठे वापरतो आपण, अजून कुठे वापरतो ब्राईन? फार्मामध्ये कुठे वापरतो? अरे किती वापरतो, किती टेम्परेचर वापरतो, किती टेम्परेचर? टेम्परेचरसाठी आम्ही RS साठी नेहमी हा, किती वापरतो, किती टेम्परेचरचं वापरतो असं मी विचारतो. हा, हे टेम्परेचर आपल्याला नेहमी माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा आपण कुलिंगचा विचार करतो ना, ऑलवेज यू शुड नो द टेम्परेचर. सांगितलं ना? एक 10 मिनिटं. किती टेम्परेचर वापरतो? काय? 2 डिग्री -2च वापरतो. हो, आणि -5, -10 पर्यंत वापरायचं आपण रिलॅक्सेला. डिपेंड आहे. हा, जर तुम्हाला RS किती रिक्वायरमेंट आहे, तर तो 35, 20, 25 वगैरे असेल तर मग -10. अजून कुठे वापरलं जातं ब्राईन? अजून ब्राईन कुठे वापरलं जातं? प्रोसेसला तर झालं, आपण केमिकल प्रोसेस असेल कोणती, अजून कोणती प्रोसेस प्रोसेस झाली. फार्मामध्ये आपल्याला RH कंट्रोल करण्यासाठी AHU मध्ये वापरावं लागतं ब्राईन. अजून अजून कुठे वापरलं जातं? चिलर साठी वापरतात ना. चिलर मध्ये वापरतात, तो एक पार्ट झाला. अजून दूध कलेक्शन सेंटरला ब्राईन वापरतात, ते माहिती आहे का? दुधाचं टेम्परेचर किती घ्यावं लागतं? जेव्हा डेअरीमध्ये येते ना तेव्हा दुधाचं टेम्परेचर आपल्याला +4 डिग्री पर्यंत ते दूध इन्स्टंटली थंड करायचं असतं. पॉश्चरायझेशन साठी. हा, दूध डेअरी पॉश्चरायझेशन. हा, दूध डेअरीमध्ये हा पाश्चरायझेशन करून त्या दुधाला 4 डिग्री पर्यंत थंड करायचं असतं आणि मग 1 डिग्रीच्या कोल्ड रूम मध्ये ते दूध स्टोअर करून ठेवायचं असतं. म्हणजे डिस्ट्रीब्युशन पर्पज साठी वगैरे जे काय तुम्ही ठेवाल, समजा पिशव्या वगैरे भरल्या तुम्ही, परत ते 1 डिग्रीला थंड ठेवायचं असतं. ते 0 डिग्री पण होऊन उपयोग नाही, मग पुन्हा बर्फ तयार होऊ शकतो त्या पाणी आणि दुधाचं जे मिक्सचर असतं त्यामध्ये. हे सगळे टेम्परेचर ऍज अ रेफ्रिजरेशन इंजिनियर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती पाहिजे. ठीक आहे, नॉट ऍक्युरेट बट जनरल टर्म मध्ये त्या माहिती पाहिजे. तर त्या ठिकाणी सुद्धा ब्राईनचा उपयोग होतो. अजून कुठे वापरता येतो ब्राईन? प्रोसेसिंग काय असेल तर ते झालं. फूड प्रोसेस असेल, जसं आपण म्हटलं फार्मामध्ये, समजा एखादं लिक्विड तुम्ही तयार केलंय, काही मिक्सचर करताय तर त्यावेळेला हीट निर्माण होतं. केमिकल फॅक्टरीमध्ये तर हमेशा वापरलं जातं, ब्राईन वापरलं जातं. हीट एक्सचेंजर मध्ये आईस प्लांट जो अमोनिया बेस्ड आहे किंवा फ्लुऑन बेस्ड असेल तर तिथे पण ब्राईन करून त्यामध्ये मग ते ट्रे ठेवलेले जातात. त्या टँक मध्ये पूर्ण ब्राईन असतं, ते फिरत असतं विथ द हेल्प ऑफ ॲगिटेटर किंवा असं क्रॉस फ्लो अरेंज केलेलं असतं
आणि त्यामध्ये तुमच्या त्या आईसच्या कॅन्स ठेवलेले असतात आणि त्यामध्ये पण ब्राईनचा वापर होतो. नाही, इट इज नॉट सिंगल, इट इज वॉटर मध्ये ते पाणी मिक्स केलं जातं. सो देर आर डिफरंट फिक्स ना, हा फिक्स नाही तेच सांगतो, मीठ नसतं पण मीठ इज वन ऑफ द ब्राईन. सोडियम क्लोराईड वन ऑफ लिक्विड फॉर्म मध्ये पण सोडियम क्लोराईड मिळतं काय, दॅट कॅन बी यूज अस ब्राईन. मग आता ते जेवढे ब्राईन आहेत सगळे, तर ते काय काय ते आपण आधी बघूया. नॉर्मल जे आहे सोडियम क्लोराईड म्हणजे तुमचं मीठ झालं, जे आता हे जे लोकल वेंडर जे आहेत जसे कुल्फी बनवतात, मटका कुल्फी वगैरे नाही का हे बनवतात, तर त्यांना तर ते काय रेफ्रिजरेशन सिस्टीम ते कॅनॉट कॅरी बिकॉज इट हॅज टू बी मोबाईल ऑल्सो ना, त्यांना ती घेऊन जाता आली पाहिजे. नंतर कॅल्शियम क्लोराईड हे ब्राईन वापरलं जातं, कॅल्शियम क्लोराईड CaCl2, केमिकल कॉम्पोजिशन CaCl2. नंतर एथिलीन ग्लायकॉल बऱ्यापैकी आपल्याला माहिती असतं, ओके, आणि प्रॉपिलीन ग्लायकॉल, त्यामधले एथिलीन ग्लायकॉल जास्त वापरलं जातं कारण फूड मध्ये जेव्हा फूड इंडस्ट्रीमध्ये जेव्हा हे तुम्ही ब्राईन वापरता एथिलीन ग्लायकॉल जास्त वापरलं जातं कारण हे सगळे ब्राईन आहेत ते एक प्रकारे विषारीच असतात, पण त्यातल्या त्यात सेफ कोणत्या आहेत तर ग्लायकॉल आहे. म्हणजे ग्लायकॉल समजा काही कंटेंट काही पर्सेंटेज जरी तुमच्या पोटात गेलं तरी तेवढं डेंजर नाहीये. कारण कसं होतं तुम्ही प्रोसेस करताना एखादा हीट एक्सचेंजर लीक झाला, लेट अस अश्यूम आपली कंपनी, ओके, फार्मा कंपनी आहे, तिथे तुमचं काम चालू आहे आणि एखादा पंक्चर झाला, सो व्हेन यू विल कम टू नो, असं होऊ शकतं ना. त्यामुळे जरी त्यातलं काही पर्सेंटेज लीक झाला किंवा एखादं असं म्हणतात आपण ओघळून एखादं त्यामध्ये लिक्विड मध्ये ते पडू शकतं ब्राईन काय, तर सगळ्यात सेफ म्हणजे तुमचं ग्लायकॉल जे आहे ते सगळ्यात सेफ, एथिलीन ग्लायकॉल. आणि इतर जे हे आहेत कॅल्शियम क्लोराईड वगैरे ते थोडे विषारी आहेत, ते समजा तुमच्या जर पोटात गेले ह्युमन बिईंगनी त्याला जर हे केलं तर ते प्रॉब्लेम येऊ शकतो. प्रोसेससाठी आपण वापरतो पण फूडसाठी नॉर्मली ग्लायकॉल ही ब्राईन वापरतो जास्त चांगलं असतं. तर तुम्ही जर टेबलमध्ये चेक केला तर समजा फॉर एक्झाम्पल आता एथिलीन ग्लायकॉल आहे, तर तुम्हाला काय काय चेक करावं लागतं, त्याची स्पेसिफिक ग्रेव्हिटी चेक करावी लागते. जसं दुधाचे तुम्ही ते स्निग्धता पाहता ना, दुधाचं जसं मीटर असतं लॅक्टोमीटर, तशा टाईपचं ते ब्राईन एका ह्याच्यामध्ये घ्यायचं, काय म्हणतात म्हणजे चंबूच म्हणता येईल आपल्याला, नरसाळ बिकर फ्लास्क मध्ये घ्यायचं आणि ते असं सोडायचं, त्याला असं फिरवायचं सोडायचं, मग ते एका पर्टिक्युलर टेम्परेचर जाऊन त्याची डेन्सिटी स्पेसिफिक ग्रेव्हिटी किती आहे ते दाखवतो. ओके, तर नॉर्मली स्पेसिफिक ग्रेव्हिटी ही ब्राईनची एकापेक्षा जास्त असणार आहे आणि स्पेसिफिक हिटी एकापेक्षा कमी असणार आहे. ओके, पण सेकंड पार्ट त्यातला असा आहे की तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही 20 डिग्री सेंटीग्रेडला चेक करायची असते. इट विल गिव्ह यू द करेक्ट रिडिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल की तुमचं -10 डिग्री सेंटीग्रेडचं ब्राईन तुम्ही चिल करताय, तर ते ब्राईन घेऊन लगेच स्पेसिफिक -10 डिग्रीला चेक नाही करायची, इट कॅन गिव्ह यू द फॉल्स रिडिंग. सो ऑलवेज तुम्ही जेव्हा ते मीटर पण पाहाल ना तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं, त्यावर ते असं कार्विंग केलेलं असतं, लिहिलेलं असतं त्यामध्ये, प्लीज चेक ऍट 20 डिग्री सेंटीग्रेड, हे लक्षात ठेवा, प्लस 20. म्हणजे मग ते बिकर मधलं लिक्विड, म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी त्यामध्ये टाकायला पाहिजे, थर्मोमीटर पण टाकायला पाहिजे आणि प्लस हे पण टाकायला पाहिजे असं. तर त्या ब्राईनचा ऍप्लिकेशन टेम्परेचर आणि फ्रीजिंग पॉईंट या दोन गोष्टींवर तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर ऍप्लिकेशन टेम्परेचर तुमचं -10 आहे, जसं आपण आता समजा एचचा विचार करतोय, -10 जर ऍप्लिकेशन टेम्परेचर असेल तर तुमचं फ्रीजिंग टेम्परेचर ब्राईनचं -18 तरी असायला, बरोबर आहे. आणि हे जे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन चेक करता हे कमीत कमी महिन्यातून एकदा, डिपेंडिंग ऑन दॅट ऍप्लिकेशन, किती त्यात पाणी येण्याचे चान्सेस आहेत त्यावरून ते तुम्ही ते मॉनिटर करायला पाहिजे. काही ठिकाणी कसं असतं, ब्राईन पण एका बाजूला चालू आहे, पाणी पण एका बाजूला चालू आहे, तर ते मिक्सिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर त्यावेळेला इट इज रिकमेंडेड दॅट यू टेक अ रिडिंग डेली, वन्स इन अ डे. आणि ते रिडिंग जे आहे हे ऑपरेटरने घ्यायचं नाहीये, ते लॅबवाल्याने घ्यायचं, कारण लॅबवाला कॅन टेक दॅट रिडिंग प्रॉपरली, थांबवून वगैरे व्यवस्थित रिडिंग घेऊ शकतो आणि ते नोट करावं लागतं. ठीक आहे. आणि मग एक झालं ऍप्लिकेशन टेम्परेचर आणि एक झालं फ्रीजिंग टेम्परेचर. ऍप्लिकेशन टेम्परेचरचं साधारण 8 ते 10 डिग्री सेंटीग्रेड खाली फ्रीजिंग टेम्परेचर असायला पाहिजे. आणि तुम्ही जर हा ग्राफ मी त्याच्यामध्ये टाकतो, त्यात चेक केलं की तुमची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही वाढत जाते.
जसं तुम्ही टेम्परेचरला खाली जाताय तसं, किंवा कॉन्सन्ट्रेशन टेम्परेचर खाली जातं म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन हाय होतं. म्हणजे मोठं सांगतो मी, -10 डिग्री जर तुम्हाला टेम्परेचर घ्यायचं, वायनरीचा आमचा अनुभव तो सांगतो, तुम्हाला 1.052 एवढं तुम्हाला ते त्याची स्पेसिफिक ग्रेव्हिटी असायला पाहिजे. आणि असं, आणि त्याचं फ्रीजिंग पॉइंट आहे तो, त्या कॉन्सन्ट्रेशन किती करतं, फ्रीजिंग पॉइंट तुमचा -18 डिग्री असेल. आणि हे तुम्ही रोज मॉनिटर केलेलं केव्हाही चांगलं, सो दॅट जर त्यामध्ये, कारण काय होतं, जर ते ब्राईन पातळ झालं तर काय होईल, ते तुमच्या त्या ऍप्लिकेशन टेम्परेचरला फ्रीज व्हायला सुरुवात होईल. लक्षात येते ना, की समजा 20% टाकायचं आपण, तुम्ही 20% टाकलं, तुम्ही सुरुवातीला त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी चेक केली, पण काही प्रोसेस त्यामध्ये जर पाणी जात राहिलं सारखं, काही लोक काय करतात, काही माहिती नसतं, त्यांची लेवल कमी झाली ब्राईनची, दे सिम्पली ऍड द वॉटर. देर आर ऑपरेटर्स हु आर नॉट, म्हणजे प्रॉपरली एज्युकेटेड नसतात ते, मग ते काय करतात, पाणी ऍड करतात. अहो, ते पाण्याची लेवल कमी झाली, ती साहेब आम्ही टाकली, मग त्यामुळे काय होतं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होऊन गेलं. कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की त्याचा फ्रीजिंग पॉईंट वर आला, आणि फ्रीजिंग पॉईंट वर आला तर असंही होऊ शकतं की तुम्हाला 10 डिग्रीला जेव्हा ब्राईन पाहिजे तर ते फ्रीज व्हायला लागतं, असंही होऊ शकतं. त्यामुळे ही काळजी घेणं अपेक्षित असतं. अजून सेफ्टी, हे सगळे जे काही ब्राईन आपण जे वापरतो ते नॉन फ्लेमेबल आणि नॉन टॉक्सिक असणं अपेक्षित असतं. कारण ते जर लीक झाले आणि ज्या ऑपरेटर म्हणा किंवा तिथे काम करणाऱ्या माणसांना ते त्रासदायक व्हायला नको. आणि नॉर्मली हे ब्राईन सगळे करोजिव्ह असतातच. करोजिव्ह हे बाय डिफॉल्ट असणार आहे ते. त्यामुळे कॉपर बरोबर वापरतो आपण तेव्हा ते फ्लश आउट करायला पाहिजे, किंवा काय जे काही काळजी घ्यायला पाहिजे आपण ती घ्यायला पाहिजे. त्यामध्ये हात टाकलं तर हाताला तुम्हाला चुरचुरतो, पण तुम्ही जर हात टाकला ना प्रॉपर ब्राईन सोल्युशन मध्ये, चुरचुरतो तो लगेच तुम्हाला वॉश, आणि त्याचं साबणासारखं गुळगुळीत लागतं. गुळगुळीत नाही, गुळगुळीत. दॅट इज अ करेक्ट वर्ड. तर या सगळ्या काळजी घेणं आपल्याला अपेक्षित असतं. तर इथे आपण आज थांबूया. तुम्हाला काही प्रश्न असेल तर एक 5 मिनिटं आपण अटेंड करू, आणि पुढच्या वेळेचं आपल्याला सांगितलंय ना ऑलरेडी सरांनी. काही कोणाला प्रश्न ब्राईन बद्दल? हॅलो, नाही सर. काही प्रश्न? सगळ्यांना भूक लागलेली आहे. बरं, ठीक आहे. आपण आज इथे थांबूया. पुढच्या वेळेचं वेळ आणि डेट हे आष्टेकर सर पोस्ट करतील याच्यावर. अजून काय सांगायचं? शनिवारी संध्याकाळी 6 वाजता लॉग इन करायचं. ठीक आहे, चलो ठीक आहे. गुड डे. थँक्यू सर. थँक्यू.